आज आम्ही गेलो होतो मयूरचं बॅनर बघायला. कारण बऱ्याच जणांचा फोन येत होता की तुमच्या मुलाचं खरंच खूप मोठं बॅनर तिथं लागलेला आहे. आता कॉलेजवाल्यांनी मयूरचा फोटो लावलेला होता. तर आता आम्हाला कौतुक कोणत्या गोष्टीचं वाटत होतं की सौराष्ट्रामध्ये राहून सगळे गुजराती मुलं असून त्यांचा कुणाचा फोटो नाही, पण आपल्या मराठी मुलाचा फोटो त्या लोकांनी कॉलेजच्या मस्त भिंतीवर असा खूप मोठा बॅनर लावलेला होता. त्याचं आम्हाला कौतुक वाटत होतं. म्हणून मग आम्ही संध्याकाळच्या वेळी तो बॅनर बघायला निघालो. पण थोडासा अंधार झालेला होता आणि तिथेच बाजूला एक गलेलीची लारी आम्हाला दिसली. मग आम्ही तिथून ते घेतल्या आणि तिथल्या त्या दादांनीच त्या फोडून दिल्या. कारण ते खूप कडक असतात, अगदी नारळासारख्या त्या कडक असतात, आपल्याला घरी अजिबात फोडता येत नाही. मग त्यांनी ते फोडून दिल्या. आम्ही निवडून दिल्यानंतर त्यांनी त्याला फक्त असं व्यवस्थित फोडून दिल्या. नंतर मग आम्ही घरी येऊन त्या परत कापल्या. आम्ही तिथून परत निघणारच होतो, तर मला राहावलं नाही. मी परत एकदा कॅमेरा मयूरच्या त्या बॅनरकडे केला आणि मला खरंच खूप छान वाटलं. तिथेच सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा मोठा पुतळा लावलेला होता. आता त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. बराच उशीर झालेला होता. तर मग म्हटलं आता दुपारी पोटभर जेवणं सगळ्यांची झालेली होती, तर बाहेरच काहीतरी खाण्याचा विचार आम्ही केला. इथे भरपूर नाश्त्याच्या लाऱ्या होत्या, पण आम्ही पुढे येऊन पाणीपुरीची एक एक डिश मस्त खाल्ली आणि परत आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर मी मस्त गलेली सोलायला घेतली होती. खूप मेहनत करावी लागली, कारण ते खूपच असं कडक फळ असतं. एका पूर्ण नारळासारखं जे फळ असतं त्याच्यामध्ये 4 फ्रूट निघतात. ते भरपूर पाणीदार असतात, म्हणून ते उन्हाळ्यातच येत असावेत बहुतेक. त्याला कोणतीही चव नसते, पण ती खायची मजाच काहीतरी वेगळी असते. हे बघा, अजिबात चाकूने सुद्धा किती वेळ त्याला मेहनत करावी लागली, तेव्हा कुठं ते निघाले. शेवटी मी 2 फळं कापली आणि 2 बाजूला तशीच ठेवली.